त्या रात्री दोन वेगवेगळ्या घरांमध्ये, दोन वेगवेगळ्या मनांमध्ये एकच अस्वस्थता दिसत होती. एकीकडे तपस्याच्या मनात दडवलेली घालमेल, तर दुसरीकडे आज्ञाची शौर्याबद्दलची वाढत जाणारी ओढ. सम्राट आणि तपस्या यांच्यात संवाद होता, जवळीक होती, पण मनातल्या विचारांची धूसर रेषा अजूनही तशीच दिसत होती. इकडे शौर्य आणि आज्ञामध्ये मात्र छोट्या छोट्या क्षणातून जवळीक होत होती. दोन्ही नात्यांमध्ये भावनांची खोली नक्कीच वाढत चालली होती. काय करू काय करू? सम्राटला सगळं खरं सांगू का? नाही नाही, नको. त्यांना जर कळलं ना की मी अनमॅरिड म्हणून माझी ओळख दिली, तर कच्च खातील मला. तप्पू, नको इतकं टेन्शन घेऊस यार. अजून थोडी ना तुझा जॉब फिक्स झालाय. तू फक्त आज इंटरव्ह्यू देऊन आलीस आणि त्यांना जसा कॅन्डिडेट हवाय त्यात कदाचित तू बसणार नाहीस. त्यामुळे नको इतकं टेन्शन घेऊस. सर्चिंग चालू ठेव, कुठे ना कुठेतरी जॉब मिळेलच तुला. स्वतःच्या भरकटलेल्या मनाला ती दिलासा देण्याचा प्रयत्न करत होती. पण तरी माहित नाही का, तिच्या मनात एक वेगळीच बेचैनी सुरू होती. ती तिच्याच विचारात इकडून तिकडे चक्रा मारत बसली होती. तितक्यात पाठीमागून येणाऱ्या सम्राटला जाऊन धडकली. आऊच! रात्रीचे 11:30 वाजतात. ही वेळ आहे का नाईट वॉक करायची? सॉरी, ते मी थोडं विचारात होते ना, म्हणून. पण त्याला बघताच तिचा घसा कोरडा पडला होता. सम्राटने ब्लेझर आणि टाय काढून टाकला. एक एक करून शर्टाची बटणं देखील काढू लागला. ती मात्र अजूनही तिच्याच विचारात गुंग होती. त्याला खरं सांगू की नको, अशा द्विधा मनस्थितीत अडकली होती. पण त्याला खरं सांगितलं तर तो नक्की चिडणार, हे सुद्धा तिला माहिती होतं. त्यामुळे खरं सांगायची तिची हिंमत होत नव्हती. शर्टाची बटणं काढत असताना अचानक त्याचं तिच्याकडे लक्ष गेलं. ती अजूनही कुठेतरी हरवल्यासारखी उभी होती. ते बघून त्याच्या कपाळावर आठ्या पसरल्या. त्याने अंगातला शर्ट काढून बाजूच्या सोफ्यावर टाकला आणि तो चालतच तिच्या जवळ आला. पण ती अजूनही तिच्याच तंद्रीत उभी होती. काय झालं? कसला इतका विचार करतेस? आ अ, काय नाही. असं कसं काय नाही? मिसेस तपस्या सम्राट खानविलकर इतक्या शांत बसणाऱ्यातल्या नाहीयेत. नक्कीच काहीतरी झालंय. त्याशिवाय तू इतकं तोंड पाडून बसणार नाहीस. सांग मला, काय झालंय? ते आज मी इंटरव्ह्यूला गेले होते. अरे हो, हाच तर तुझा इंटरव्ह्यू होता ना? सॉरी, कामाच्या गडबडीत तुला फोन करायचाच विसरलो. बरं, मग कसा झाला इंटरव्ह्यू? चांगला झाला, पण भीतीने तिचा जीव गळ्याशी आला होता. सम्राटचं आपल्यावर खूप प्रेम आहे हे तिला चांगलंच माहिती होतं. पण तिने सम्राटची एक दुसरी बाजू सुद्धा बघितली होती. जेव्हा ती सम्राटला फसवत होती, त्याच्याशी खोटं बोलत होती आणि त्याचं ते रूप तिला पुन्हा बघायचं नव्हतं.
पण आता काय, आधीच तिने माती खाल्ली होती. त्यामुळे घडलेल्या गोष्टी बदलण्यासारख्या नव्हत्या. जान, अगं काहीतरी विचारतोय मी तुला. चांगला झाला इंटरव्ह्यू, पण त्यांना फ्लेक्झिबल कॅन्डिडेट हवाय. फ्लेक्झिबल म्हणजे? ते ती एजन्सी बऱ्याच ॲड एजन्सी सोबत आणि मार्केटिंग कंपनी सोबत टायअप करू नये. त्यामुळे त्यांना असा कॅन्डिडेट हवाय जो सगळ्या गोष्टी मॅनेज करू शकेल. हं. मग तू काय ठरवलंयस? अजून काही ठरवलं नाहीये. बघू त्यांचं काय उत्तर येतंय ते. हे बघ जान, मी तुला अजूनही म्हणतोय की स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी हे नोकरी वगैरे करायची गरज नाहीये. सम्राट प्लीज, नका ना त्याच त्याच गोष्टी बोलू. बर, ठीक आहे. त्याच गोष्टी नाही बोलत. पण तुझ्या त्या नोकरीच्या टेन्शनचा इफेक्ट आपल्या रिलेशनवर होऊ देऊ नको. म्हणजे झालं. नाही होणार. माझ्या कामाचा इफेक्ट मी आपल्या रिलेशनवर नाही होऊ देणार. गुड. चल मग आता. त्याने जवळ जात तिला सरळ दोन्ही हातांवर उचलून घेतलं. सम्राट, काय करताय? तूच म्हणालीस ना की तुझ्या कामाचा इफेक्ट आपल्या नात्यावर होऊ देणार नाहीस. सम्राट, माझी अंघोळ झालेली आहे आणि माझी बिलकुल इच्छा नाहीये रात्री 11:30 वाजता अंघोळ करायची. तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही जा, पण मला प्लीज सोडा. तिचं काहीही न ऐकता तो तिला सरळ बाथरूम मध्ये घेऊन आला. तिला खाली उभं केलं. सम्राट, तुम्ही पण ना कधी कधी खूप आगाऊपणा करता. तितक्यात त्याने शॉवर ऑन केलं. अंगावर थंड पाणी पडताच ती दचकली आणि तिथून जायला निघाली. पण त्याआधीच त्याने तिच्या दंडाला पकडून तिला मागे ओढलं आणि तिला घेऊनच तो शॉवर खाली उभा राहिला. कधी कधी नाही, मी नेहमीच आगाऊपणा करतो. तिच्या चेहऱ्यावर पाणी पडत होतं, पण त्याचं लक्ष गेलं ते फक्त तिच्या ओल्या झालेल्या ओठांकडे. त्या गुलाबी ओठांवरचे ते पाण्याचे दवबिंदू त्याला एखाद्या मोत्याप्रमाणे भासले. तसा तो ते मोती टिपण्यासाठी पुढे झुकू लागला. ती मात्र पापण्यांची उघडझाप करत त्याच्याकडेच बघत होती. त्याच्या त्या राकट हातांचा पंजा तिच्या कमरेवर होता आणि एक हात तिच्या मानेभोवती होता. त्याच्या तावडीतून सुटण्याचे आता काहीही चान्सेस नव्हते. त्यामुळे त्याला सरेंडर करण्या वाचून आता तिच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता. ती बोलायला ओठांची हालचाल करणार तितक्यात त्याने पुढे होऊन तिच्या बोलणाऱ्या ओठांना गप्प केले. बारा वाजत आलेत. शौर्य अजून कसे आले नाहीत? मेसेज मध्ये तर म्हणाले होते की अर्ध्या तासात येतो, पण अजून पत्ता नाहीये यांचा. तितक्यात दाराची बेल वाजली. तसा तिच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. तिने धावतच जाऊन त्याच्यासाठी दरवाजा उघडला. आलात तुम्ही? तिने अगदी हसऱ्या चेहऱ्याने त्याचं वेलकम केलं. क्षणभर तिच्या चेहऱ्याकडे बघून त्याच्याही चेहऱ्यावर आनंद पसरला. दिवसभराचा थकवा तिचा तो चेहरा पाहताच पळून गेला. अगं तुला बोललो होतो ना मी,
अर्ध्या तासात येतो म्हणून. मग जागी कशाला राहिलीस? झोपायचं ना. मी झोपले असते तर तुमच्यासाठी दरवाजा कोणी उघडला असता? चावी होती माझ्याकडे. मी उघडला असता की दरवाजा. हो का? मग चावी असताना सुद्धा बेल का वाजवली तुम्ही? कारण मला वाटलं तू जागी असशील. पण स्वतःच्याच वाक्यावर तो स्वतःच शॉक झाला. खरंच त्याला इतकी खात्री होती का की आपली वाट बघत ती जागी असेल? स्वतःकडे चावी असून सुद्धा त्याने बेल वाजवली, कारण तिने दरवाजा उघडावा आणि दरवाजा उघडताच आपल्याला तिचा चेहरा दिसावा. हा विचार नकळतपणे त्याच्या मनात येऊन गेला होता. बरं, तुम्ही फ्रेश होऊन या, मी जेवण गरम करते. पण तिला आत जाताना बघून तो मात्र तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघतच राहिला. त्याला सांगायचं होतं की मी जेवून आलोय, पण ज्या प्रकारे ती इतका वेळ आपली वाट पाहत जागी आहे, तिने आपल्यासाठी जेवण बनवलंय, तिची मेहनत पाहता त्याला तिचं मन मोडावंसं वाटलं नाही. त्याने एक उसासा सोडला आणि शूज रॅक मध्ये ठेवत तो फ्रेश व्हायला निघून गेला. तो बाहेर येईपर्यंत तिने जेवण गरम करून टेबलवर आणलं होतं. काय भाजी आहे मग आज? मटकीची उसळ. तुम्हाला आवडते ना? वा, मस्तच. पण हे काय, एकच ताट? तू जेवलीस? घ्या. 8 वाजता फोन करून तुम्हीच धमकी दिली होती ना जेवण करून टॅबलेट घेण्याची. विसरलात? पण तिचा तो चेहरा बघून त्याला हसूही आलं. एकदम लहान मुलांसारखी निरागस दिसत होती ती. तिच्याकडे बघून हसतच त्याने जेवायला सुरुवात केली. वा, मस्त झालीये भाजी. तसं तिच्या चेहऱ्यावर समाधान पसरलं. ज्या व्यक्तीसाठी आपण इतकी मेहनत घेतो, त्या व्यक्तीने आपल्या मेहनतीची कदर करून त्याला अप्रिशिएट केलं तर आनंद होतोच. तसाच आनंद तिच्या चेहऱ्यावर दिसत होता. त्याने जेवण केलं. त्याचं जेवण होताच तिने ताट आणि बाकीची भांडी किचन मध्ये नेऊन ठेवली. किचन आणि हॉलचे लाईट्स ऑफ करून ती रूम मध्ये आली, तर तो हातात मोबाईल घेऊन बसला होता. त्याचं तिच्याकडे लक्ष नव्हतं, पण तिचं मात्र सगळं लक्ष त्याच्याकडे होतं. तो बेडच्या एका कोपऱ्यावर उशीला टेकून बसला होता. अंगात एक लूज टी शर्ट आणि नाईट पॅन्ट होती. त्याच्या त्या कसलेल्या बॉडीवर ते कपडे अगदी आकर्षक दिसत होते. हाय, किती हँडसम आहे ते. पण काय उपयोग? स्वतःच्याच नवऱ्याला असं चोरून चोरून बघावं लागतंय. देवा, तुला माझी थोडी सुद्धा कीव येत नाही का रे? ते म्हणतात ना, घर भरलं आणि तोंड धरलं. तशी गत झालीये माझी. ज्या माणसावर मी प्रेम केलं त्याच्याशी तू माझं लग्न तर लावून दिलंस, पण तो माणूस माझा असून सुद्धा माझा नाहीये. ना त्याला मी हात लावू शकते, ना त्याच्या मिठीत रात्री झोपू शकते. देवा, काहीतरी चमत्कार कर आणि आमच्यात सगळं ठीक होऊ दे. आता नाही राहवत आहे मला त्यांच्यापासून दूर. रूमच्या छताकडे बघून देवासोबत गप्पा मारणं सुरू झालं होतं. आज्ञा, हा, अगं अशी काय उभी आहेस आणि फॅनकडे काय बघतेस? झोपायचं नाहीये का? झोपायचं तर आहे, पण तुमच्या मिठीत.
बट आय नो तुम्ही घेणार नाही. काही म्हणालीस का? नाही, काय नाही. मी झोपते. ती बेडच्या दुसऱ्या बाजूला जाऊन झोपली. त्याने तिच्यावर एक नजर टाकली तर ती त्याच्याकडे पाठ करून झोपली होती. मी तिच्या दिशेने एक स्टेप पुढे जायला हवं का? थोडा वेळ विचार करून त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि तिच्याकडे पाहिलं. आज्ञा, "हं? तुला टेडी जवळ घेऊन झोपायची सवय होती ना? हो, पण आता ती सवय मोडलीये माझी." तुझी हरकत नसेल तर तू इथे झोपू शकतेस. त्याने त्याचा एक हात तिच्या दिशेने सरकवला. तशी ती शॉक होऊन त्याच्याकडे बघू लागली. तू माझ्या हातावर डोकं ठेवून झोपू शकतेस. तसा तिला खूप मोठा धक्का बसला. खरं तर सकाळपासून तिला धक्क्यावर धक्केच बसत होते. नाही, नको. तुम्ही अनकम्फर्टेबल व्हाल. नाही होणार. उलट आवडेल मला. नक्की? नक्की. आत्ता मात्र तिच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या होत्या. तशी ती त्याच्या जवळ सरकली. तिने त्याच्या बॉडीला टच न होऊ देता त्याच्या हातावर अलगद डोकं टेकवलं. लाईट्स बंद करू? हम्म. तिला तर हे एखादं स्वप्नच वाटत होतं. त्यामुळे आता डोळे उघडून तिला तिचं स्वप्न मोडायचं नव्हतं. म्हणून ती डोळे मिटूनच बसली होती. त्याने दुसरा हात बाजूला करत रूमचे लाईट्स ऑफ केले. तसं तिने हातातल्या मुठी ड्रेस घट्ट आवळून ठेवला. त्याच्या जवळ असल्याने तिचं हृदय जोर जोरात धडधडू लागलं होतं. गुड नाईट आज्ञा. त्याने त्याच्या हाताचा पंजा तिच्या खांद्यावर ठेवला. तसं तिच्या चेहऱ्यावर एक लज्जायुक्त स्माईल पसरली. पण रात्रीच्या अंधारात शौर्याला तिची ती स्माईल दिसलीच नाही. गुड नाईट. एकमेकांना गुड नाईट बोलून दोघेही झोपण्याचा प्रयत्न करत होते. पण झोप मात्र दोघांनाही लागणार नव्हती. एकमेकांचं अस्तित्व त्यांना प्रकर्षाने जाणवत होतं. आज्ञाला तर हे सगळं स्वप्नच वाटत होतं. मध्ये मध्ये तिने डोळे उघडून तो खरंच आपल्या जवळ आहे का याची खात्री सुद्धा करून घेतली. बराच वेळ एकमेकांचा विचार करत ते जागे होते. पण त्यांना नंतर झोप लागून गेली. झोपेतच तिने त्याच्या छातीवर हात ठेवत त्याला मिठी मारली. टेडी समजून त्याला ती घट्ट मिठी मारून झोपून गेली. तो सुद्धा दिवसभर थकल्यामुळे झोपेच्या अधीन झाला होता. त्याने सुद्धा झोपेतच तिला जवळ घेतलं आणि एकमेकांना घट्ट मिठी मारून ते शांतपणे झोपी गेले.